मित्रांनो, इन सेम आणि एंड सेम कुठली जास्त महत्वाची? तुम्ही म्हणता सर एंड सेम. मी म्हणतो इन सेम. का? बघा, एखादी क्रिकेट मॅच आहे, एखादी क्रिकेट मॅच चालू आहे, बरोबर. या क्रिकेट मॅच मध्ये काय होतं, प्रत्येक वेळी जेव्हा फायनल मॅच खेळायची असते त्याच्या आधी काय केलं जातं, काही टेस्ट मॅचेस खेळल्या जातात, काही प्रॅक्टिस मॅचेस होता. याच्यामध्ये काय केलं जातं, कुठला प्लेअर आहे जो चांगला बेस्ट परफॉर्म देतोय, चांगली त्याची बॉलिंगची ऍक्शन आहे, बॅटिंग कंडिशन ज्या खराब आहे तिथे कसा परफॉर्म करतो, किती स्ट्राईक रेट आहे, या सगळ्या कंडिशन्स त्याच्या कुठे चेक केल्या जातात, या टेस्ट मॅच मध्ये किंवा प्रॅक्टिस मॅच मध्ये चेक केला जातो. आणि जो तिथे बेस्ट करतो त्याला शेवटी कुठे संधी भेटते, फायनल मॅच मध्ये. ज्याने इथं बेस्ट परफॉर्म केलं तोच फायनल मॅच मध्ये टॉप करतो की नाही, बरोबर आहे. फायनल मॅच मध्ये सेंचुरी काढतो, 5-5 विकेट घेतो. ही सिच्युएशन कॉलेज आपल्याला, युनिव्हर्सिटी आपल्याला इन सेमला देते. मित्रांनो, डायरेक्ट एंड सेम करणारा तयार होणं खूप अवघड आहे. असे खूपच कमी पॉसिबिलिटी असते. यासाठी पहिल्यापासून जो प्रॅक्टिस मॅच पासून बेस्ट देतो ना त्याला फायनल मॅच मध्ये सेंचुरी करता येते. तसंच आपल्याला करायचं आहे. काय इन सेम काय असतं, कॉलेज कंडक्ट करते. ऑब्विसली कॉलेज कंडक्ट करते, त्यामुळे कॉलेज तुम्हाला संधी देते ना. पेपर कॉलेजमध्ये चेक होत आहे, 30 मार्काचे, इझी असतात. सो पासिंग करणंही सोपं असतं, स्कोरिंग करणं सोपं असतं. यामुळे इनसेमला आपल्याला प्रॅक्टिसली मॅक्सिमम करायचंय. बघा, इनसेमला काय महत्वाचं की 30 मार्क पेपर आहे जो इझिली आपण स्कोर करू शकतो. कॉलेज ऑब्विसली पेपर चेक करतं, सरांना माहिती असतं हा विद्यार्थी कसा आहे काय, आणि सर मार्क द्यायला बसले असतात. इनसेम मध्ये 30 पैकी 30 थेरी नाही, डेरिव्हेशनच्या विषयांना सुद्धा 30 पैकी 30 घेणारे मुलं असतात. इनसेम मध्येच पॉसिबल आहे, एंड सेम मध्ये होत नाही. त्यामुळे काय होतं, इनडायरेक्टली आपला जो सीजीपीए आहे तो वाढण्यासाठी मदत होते. मित्रांनो, आपण खूप प्रयत्न करतो पण सीजीपीए वाढत नाही. एंड सेमला 70चा पेपर लिहितो, 22 मार्क येतात, 21 येतात, रिचेकिंगला टाकतो, पुन्हा त्यात दिवस घालवतो, पण रिझल्ट येत नाही. का? हे अवघड आहे एंड सेमला पासिंग. कारण एंड सेम तुमच्या कॉलेजला चेक होत नाही, कुठले चेक करता टीचर त्यांना तुम्ही माहिती नाही. त्यामुळे संधी असते इनसेम मध्ये स्कोरिंग करायची. आणि इनसेम मध्ये काय असतं, पहिले 2 युनिट असतात. आता कुठल्याही सब्जेक्ट मध्ये काय असतं, 6 युनिट आहे. पहिला युनिट 1 युनिट, दुसरा युनिट, ह्या पुढच्या सगळ्या युनिटचं बेसिक असतं. पूर्ण सगळ्या युनिटचा तो सार असतो, एक सिक्वेन्स असते. त्यामुळे पहिल्या 2 युनिट मध्ये स्कोरिंग करणं एकदम सोपं असतं. आणि पहिल्या 2 युनिट मध्ये अभ्यास पण इझिली होऊन जातो. पहिल्या 2 युनिट मध्ये ज्याने स्कोर केला त्याचा कॉन्फिडन्स इतका बिल्डअप होऊन जातो की पुढचे 4 युनिट त्याला आपोआप जमायला लागतात. जेणेकरून इनसेमला ज्याने 30 मार्क काढले ना तो एंड सेमला 70 पैकी 60च्या वरती आरामात जातो. हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यामुळे आपल्याला इनसेम द्यायचं. इनसेम हा पासिंगचं कुठलंही बर्डन नाहीये, पासिंग इझिली होतं. अरे मला असे टीचर्स भेटतात, चहा पिताना जेव्हा आम्ही भेटतो, सर ते सांगतात की सर आम्ही पास करायलाच बसलोय, पण मुलांनी ऍटलीस्ट काही लिहावं तर खरी, त्यांनी लिहिलं तर आम्ही पास करू. एवढं सोपं इनसेमला पासिंग येते, एंड सेमला नाही. एंड सेमला 70 लिहून 28 मार्क पडत नाही, तुम्हाला माहिती रिझल्ट आलाय. त्यामुळे ना इनसेम फोकस करा. यस. सो आणि मेन आहे ज्याला टॉप करायचंय, वर्गात पहिले यायचंय आणि पहिल्यापासूनच सुरुवात करायची. इनसेम मध्ये स्कोरिंग केला, कॉन्फिडन्स वाढून जाईल, त्या एनर्जीने पुन्हा अभ्यास होईल आणि एंड सेमला तुझी प्रॅक्टिस होईल. जसं प्रॅक्टिस मॅच मध्ये कळतं, याला कळतं की बॉल कसा येणार आहे, बाउन्सरला कसा खेळायचा, फुल टॉसला कसा मारणार आपण. यस. या सगळ्या कंडिशन्स कधी कळतात, स्पीच कसं वर्कआउट करणार आहे काय, हे सगळं प्रॅक्टिस मॅच मध्ये कळतं. तेव्हा आपण फायनल मॅच मध्ये रिझल्ट देतो. इनसेम मध्ये तसंच आहे. पेपर कसा येतो, 1 तासात पेपर कसा लिहायचा, 2 युनिटचा अभ्यास कसा लिहायचा, पेपर कसा सोडवला पाहिजे, कुठे आपण पॅराग्राफ सोडला पाहिजे, डेरिव्हेशन कुठे दिले पाहिजे, या सगळ्या गोष्टी इनसेम मध्ये आपल्याला करता येतं. कारण इनसेम पेपर चेक झाल्यानंतर तुम्ही कॉलेजच्या सरांकडून तो चेक करून तुमच्या अनालिसिस घेऊ शकता. एंडसेमला ते पॉसिबल नाहीये. म्हणून इनसेम मध्ये अभ्यास करून टॉप करा, जेणेकरून इनसेम मध्ये 70 पैकी 70 पडतील मित्रांनो. त्यामुळे मी म्हणत होतो की इथे टॉप केलं की एंड सेमला आपण टॉप करतोच. यस. अशा प्रकारे जेव्हा टॉप करायचं असतं, काहीतरी बेस्ट करायचं असतं, पहिल्यापासून सुरुवात करा. यस. दोन्हीचंही तसंच होतं. 11च्या वर्ल्ड कपला इंडिया प्रॅक्टिस सेशन मध्ये 2-3 मॅचेस हारली होती. त्यावेळी म्हणत होते 2011चा वर्ल्ड कप भारतात होता, आपण जिंकतो की नाही, पण तेव्हा हारली. त्याच्यानंतर धोनीने सांगितलं होतं की तेव्हा आपण हारलो, पण त्यात आम्हाला त्या गोष्टी कळाल्या की आम्ही ओव्हर कॉन्फिडंट होतो आणि मग त्याचा फायदा एंड सेमला म्हणजे शेवट झाला ना, आपण वर्ल्ड कप 2011 जिंकलोय, बरोबर. 50-50 वर्ल्ड कप. सो त्याच कंडिशन आहे. इनसेमला वर्कआउट करा आणि इनसेमचा अभ्यास करताना काही डाऊट आले कमेंट मध्ये चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. कितीतरी पोरं वापरताय, ते टॉप करताय, 100 मार्क घेताय. मी किती रिझल्ट तुम्हाला दाखवले. सो ऍप्लिकेशन वरती सबस्क्रिप्शन घ्या, एकदम ऑफर्डेबल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर, परफेक्ट नोट्स, सॉल्व पेपर, पेपर पॅटर्न, इनसेमच्या स्ट्रॅटर्जी, सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन सगळं दिलंय कोर्समध्ये. ते घेऊन अभ्यासाला लागा आणि टॉप करा. ओके, चला.